रामकृष्ण हरी. कालपासून सुरू झालेल्या अवघाचे संसार सुखाचा करीना या विषयाच्या संदर्भाने आजचा हा दुसरा दिवस आहे. काल आपण अवघाचे संसार सुखाचा करीना हा विषय हाताळत असताना काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा विचार केला की जगाला सुखी करायचं असेल तर त्याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे. आणि जग ज्यावेळी आपल्याला सर्वम खल्विदम ब्रह्मासे, भगवंताचं अस्तित्व सगळ्याच ठिकाणी आहे, या तत्वाचा विचार जर हृदयामध्ये आला तर निश्चितपणानं कुणीच दुःखी होणार नाही किंवा मी कोणालाही दुःख देण्याचा विचार करणार नाही. इथपासून आपण काल या विषयाची मांडणी केली होती. आज खास करून आपण काल असं म्हणत होतो शेवट करताना की जगाला सुखी करायचं असेल तर आमच्यामध्ये कोणत्या गोष्टींची गरज आहे. आज आपण त्याच्यावरती खास करून प्रकाश टाकणार आहोत की जगाला सुखी करायचं असेल, अवघं जग आनंदी करायचं असेल, जसं नाथ महाराज सांगतात की अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. तर अवघं जग आनंदाचं करायचं असेल तर आम्हाला आमच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा आमच्या आतमध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी असल्या पाहिजेत. त्या गोष्टी कोणत्या असाव्यात या संदर्भाने आज मी आपणाशी चर्चा करेन. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी मानवी भावनांच्या संदर्भाने काही एक लिहून ठेवलंय. ते असं म्हणतात की मानवी जीवन जगत असताना मानवामध्ये काही सॉफ्टवेअर असतात, सॉफ्टवेअर मधल्या भावना असतात आणि काही हार्डवेअर मधल्या भावना असतात. मी विचार करत राहिलो की हार्डवेअर मधल्या भावना काय आणि सॉफ्टवेअर मधल्या भावना काय. कारण आजवर आपण हार्डवेअर ही जी गोष्ट आहे ती फक्त आणि फक्त संगणकाच्या बाबतीत विचार करत राहिलो. हार्डवेअर सॉफ्टवेअर ह्या दोन्ही भावना या दोन्ही गोष्टी ह्या संगणकीय संदर्भातील आहेत. मग मी विचार केला की हे हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि त्याही भावना. मी थोडंसं सरांना विचारलं, सर हे हार्डवेअर मधल्या भावना आणि सॉफ्टवेअर मधल्या भावना थोडं समजावून सांगता का? सर म्हणाले मानवी जीवनामध्ये आपल्या ठिकाणी काही हार्डवेअर मधल्या भावना आहेत. मी म्हणालो म्हणजे की मानवी जीवन जगत असताना जन्मापासूनच काही भावना आपल्यामध्ये आहेत, त्या आपण बदलू नाही शकत, त्या आदिम काळापासून आहेत. मी म्हणालो उदाहरणार्थ, सर म्हणाले राग, द्वेष, मत्सर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मानवी जीवनातल्या हार्डवेअर मधल्या भावना आहेत. त्या आदिम काळापासून आल्या. काय झालं की माणूस ज्यावेळी जंगलामध्ये राहत होता आणि जंगलामध्ये राहत असताना एखादा जर वाघ आला, माणसाच्या समोर एखादा वाघ आला तर माणूस काय करेल, तर त्या वाघासमोर उभा राहील आणि वाघ जर एकटा असेल तर तो काय करेल, तर त्या वाघाशी फाईट करेल, वाघाशी काय करेल, युद्ध करेल. तर त्या युद्ध करण्याच्या भूमिकातून पहिला एफ आपल्याला मिळाला तो म्हणजे फाईट. बऱ्याच वेळा असं होतं की समोर 2-3 वाघ असतात आणि माणूस मात्र एकटाच असतो. आदिम काळातली ही गोष्ट आपल्याला सांगतोय. 2-3 वाघ समोर आहेत आणि हा माणूस एकटाच आहे. मग काय होईल, तर पहिली गोष्ट आहे फाईट. एकटा वाघ असेल तर युद्ध करेल, पण आता 2-3 वाघ आहेत, काय करेल, तर आता युद्ध नाही करू शकत. मग आता फ्रीज म्हणजे काय, तर आता लपून बसणार, दुसरा पर्याय नाही. मग तो लपून बसेल आणि समजा पुढे 5-6 वाघ आहेत आणि हा एकटाच आहे. मग आता युद्धही करू शकत नाही, लपूनही बसू शकत नाही. मग आता काय करेल, तर आता तो काय करेल, तर फ्लाईट, पळून जाईल. म्हणजे फाईट, फ्रीज आणि फ्लाईट या 3 गोष्टी या मानवी मनाच्या हार्डवेअर मधल्या भावना आहेत. आणि या 3 गोष्टींमुळे मानवामध्ये मत्सर निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला आणि इतरांविषयी राग माणसाच्या मनामध्ये निर्माण झाला. ते म्हणतात की या हार्डवेअर मधल्या भावना आपण कधीच आयुष्यात बदलू शकत नाही. मग मला सर सांगतात की जगाला सुखी करायचं असेल तर आपल्यामध्ये काही सॉफ्टवेअर मधल्या भावना अपेक्षित आहेत. मी म्हणालो कोणत्या, तर सर म्हणाले या ज्या भावना आहेत ना, या भावना ह्या जर सातत्यानं आपण अपडेट करत राहिलो
तर जगाला सुखी करण्याला फार वेळ लागणार नाही. मी म्हणालो सर थोडस समजावून सांगा. मग मीही शोधायला लागलो की मानवा मनामध्ये कोणत्या भावना या सॉफ्टवेअर मधल्या भावना असल्या पाहिजेत. पहिली भावना जी सापडते ती म्हणजे करुणा. आपल्याकडे मानवी सॉफ्टवेअर मध्ये करुणा नावाची जी भावना आहे ती असणं अपेक्षित आहे. ही करुणा काय करते तर करुणा नावाची भावना ही इतरांचं दुःख समजून घेते. म्हणजे आपण आज सगळेच जण लॉकडाऊन मध्ये आहोत. आपल्याला कधीतरी आपण रस्त्यानं फिरत असताना आपण कधीतरी असा विचार केला होता का की रस्त्यावरती इतरही माणसं आहेत. गाडीवरती बसून आपण निघून जायचो पण रस्त्यावरती भीक मागणारी माणसं आहेत, त्यांना सुद्धा पोट आहे. किंवा या सगळ्यांबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माणसांबरोबर रस्त्यावरती कुत्रीही आहेत आणि त्यातलाही पोट असतं. ही गोष्ट आपल्याला कधी जाणवली होती का? तर कधीच जाणवली नव्हती. माणसाबरोबर प्राण्यांना सुद्धा पोट असतं हे लॉकडाऊनने आपल्याला समजावून सांगितलं. आणि आपल्या घरातली बऱ्याच वेळा आपल्या घरातली चपाती इतर वेळी तशीच पडलेली असायची, घरातली पोळी तशीच असायची. पण आज घरातली ही पोळी आपण कुत्र्यांसाठी टाकायला लागलो, रस्त्यावरती चालणाऱ्या एखाद्या भुकेल्या माणसाला द्यायला लागलो. हे का झालं तर आतमध्ये करुणा नावाची भावना जागृत झाली. या करुणेमुळं अनेक माणसं घडली बरं का, अनेक माणसं घडली. मी आपल्याला सांगेन महाराष्ट्रामध्ये बाबा आमटे नावाचा एक माणूस आहे. बाबा आमटे नावाचा माणूस होता आणि या माणसानं कुष्ठरोग्यांसाठी सेवा सुरू केली आणि ही सेवा इतकी मोठ्या प्रमाणात केली की आज जवळजवळ हजारो कुष्ठरोग्यांच्या जगण्याच्या दुःखावरती आनंदाची झालर घातली आणि आनंदवन नावाचं गाव बाबा आमटे नावाच्या माणसानं उभं केलं. मी हे का समजावून सांगतोय? इतरांचं दुःख समजून घेण्यासाठी इथं या हृदयामध्ये कुठेतरी संवेदनेची गरज असते. मानवी जीवन जगत असताना हे जीवन केव्हा केव्हा दगडासारखं जगून चालेल का हो? तर अजिबात नाही. तर मला इतरांविषयी कुठेतरी दुःख वाटलं पाहिजे आणि ती तळमळ माझ्या इथे असली पाहिजे. ती जर असेल तर आम्हाला इतरांविषयी दुःखाची जाणीव व्हायला लागते. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ना आपल्या सगळ्यांना की बाबांनो, इतरांचं दुःख आम्हाला जर नाही समजलं तर आपण कुठंतरी चुकत आहोत याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि संत का जन्माला येतात तर संत हे इतरांच्या दुःखाचं निराकरण करण्यासाठी संत हे जन्माला येत असतात. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा एक खूप सुंदर अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो, आम्ही का जन्माला आलो तर हे जे जग आहे ना, जे आडराणी भरलेलं जग आहे, जे दुःखी झालेलं जग आहे, त्या दुःखी झालेल्या जगाला सुखी करण्यासाठी आम्ही जन्माला येत असतो हे संत तुम्हा मला सांगत असतात. म्हणून या संतांमध्ये करुणा नावाची भावना आहे. ती भावना आपल्याकडेही असली पाहिजे. मी तुम्हाला अवश्य सांगेन, संत एकनाथ महाराज ज्यावेळी पाणी घेऊन येतात काशीवरून, पण काशीवरून पाणी घेऊन आलेले संत तुकोबाराय ज्यावेळी एक गाढव त्यांना रस्त्यावरती पाण्याविना तडफडताना दिसतं ना, त्यावेळी नाथ महाराज असा नाहीत विचार करत की मी काशीवरून हे पाणी घेऊन आलोय आणि एक गाढव तळमळतंय म्हणून मी ते काशीचं पवित्र पाणी पाजणार नाही, असं नाही. नाथ महाराजांना हे जाणवलं की त्याला जी तहान लागली आहे ना, ती तहान भागवणं ही माझी गरज आहे, माझा धर्म आहे. आणि म्हणून त्या भावनेनं, हृदयातल्या भावनेचा ठाव घेतला आणि नाथ महाराजांनी काशीवरून आणलेलं पाणी त्या गाढवाला पाजलं. करुणा जागृत झाली. ही करुणा माणसांप्रती, प्राण्यांप्रती आपल्यामध्ये असली पाहिजे. यासाठी करुणा नावाची भावना आपल्या हृदयामध्ये खूप गरजेची आहे असं मला वाटतं. दुसरी जी भावना मी आपल्यासमोर मांडतोय ती दुसरी भावना अतिशय महत्वाची आहे, ती म्हणजे दया. मी काल या संदर्भात सहज ओझरता विचार करून गेलो, पण आज आपल्याला त्या दयेला समजून घ्यायचं आहे. दया, क्षमा ह्या ज्या भावना आहेत ना, ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. संतत्वाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी या भावना खूप महत्वाच्या आहेत, खूप गरजेच्या आहेत. कशा काय तर मी आपणाला सांगेन की बाबांनो, दया म्हणजे काय सांगू, क्षमा म्हणजे काय सांगू, तर इतरांना
क्षमा करण्याची, इतरांना क्षमा करण्याचं दातृत्व आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. अनेक माणसं मानवी जीवन जगत असताना अनेक माणसं आपल्याला रागावतात, आपला द्वेष करतात, आपला मत्सर करतात. म्हणून त्या द्वेषाला त्याच पद्धतीनं उत्तर देणं गरजेचं असतं का? तर मी सांगेन आपल्याला नाही. तर बऱ्याच वेळा एखादा माणूस चुकला म्हणून त्या माणसाला त्याच पद्धतीनं हँडल करणं गरजेचं नसतं. त्या माणसाला आपण क्षमा केली पाहिजे. आणि क्षमा हा सगळ्यात मोठा गुण आहे आपल्या जगण्यातला, आपल्या जीवनातला, की क्षमेमुळं तुमच्या माझ्या हृदयामध्ये संतत्व जागृत होतं. बघा ना, जगद्गुरु तुकोबाराय महाराजांना ज्यावेळी त्या काळामध्ये प्रचंड मोठा त्रास झाला, जगद्गुरु तुकोबारायांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या माणसांना मारायला गेले का? नाही गेले. तुकोबारायांना ज्यावेळी मारहाण करीत होती एक व्यक्ती, प्रचंड मारलं, त्यावेळी तुकोबाराय रात्री भजनाला बसले. पण ज्या व्यक्तीनं तुकोबारायांना मारलं होतं ना, ती व्यक्ती त्या दिवशी भजनाला नाही आली मंदिरात. तुकोबारांना राहुलं गेलं नाही. तुकोबाराय त्या व्यक्तीच्या घरी गेले रात्री आणि त्या व्यक्तीला म्हणाले, बाबा भजनाला का आला नाही? मला मारल्यामुळं तुमच्या हाताला वेदना झाल्या असतील, मला मारल्यामुळं तुमचे हात दुखत असतील, थोडेसे दाबून देऊ का? क्षमा नावाची ही जी गोष्ट आहे ना, स्वतःला मारलं तरी सुद्धा त्या माणसाच्या मनामधल्या गोष्टींचा ठाव घेत त्या माणसाला एकरूप करण्याची गोष्ट म्हणजे क्षमा आहे. ही क्षमा आपल्यामध्ये कधीतरी असली पाहिजे. लोक अन्याय करतायत म्हणून त्या अन्यायाचं प्रत्युत्तर हिंसेनंच करायचं असं कधी होत नाही. तर आम्हाला कधीतरी आम्हाला त्याचा प्रतिकार अहिंसेनं करावा लागेल. म्हणून आमच्या हृदयामध्ये करुणा नावाची, दया नावाची जी गोष्ट आहे, क्षमा नावाची जी गोष्ट आहे ती असली पाहिजे. आणखी एक महत्वाची जी गोष्ट आहे, ती महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगेन की बाबांनो, मानवी जीवन जगत असताना आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी कधीतरी एक महत्वाचा गुण असला पाहिजे, जो संत तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितला की मानवी जीवन हे इतकं गुंतागुंतीचं जीवन आहे आणि या जीवनामध्ये भावनिक होणं गरजेचं आहे का? तर म्हणजे खूप गरजेचं आहे. पण याच बरोबर हे भावनिक होणं केवळ आणि केवळ माणसांप्रतीच आहे का? तर नाही. इथल्या प्राण्यांप्रती, इथल्या निसर्गाप्रती आम्ही भावनिक झालं पाहिजे. त्यांचंही दुःख आम्ही कधीतरी समजून घेतलं पाहिजे. इतरांचं दुःख समजून घेण्यासाठी आमच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे प्रेम लागतं. म्हणजे काल आपण आध्यात्मिक प्रेमाचा विचार केला आणि आज आपण लौकिक प्रेमाचा विचार करूयात. म्हणजे काय? तर खूप साधी सोपी गोष्ट आहे. आमच्याकडे आमचे एक मित्र आहेत, महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये राहतात. तांबे नावाचा हा विद्यार्थी आहे. याचं वय आहे, इंजिनिअरिंग या पोरानं कंप्लीट केलं आणि इंजिनिअरिंग करून एक चांगली बीकॉम करून तो मुंबईमध्ये एका चांगल्या पदावर काम करत होता. पण त्यानं नोकरी सोडली आणि तो कोकणामध्ये गेला. त्याच्या घरातली काहीशी जमीन खूप छान होती आणि मग त्या जमिनीवरती त्यानं जंगल करायला घेतलं. आपण खरं तर हल्ली जंगल तोडतो, झाडं तोडतो, तिथे सिमेंटची जंगल उभा करतो. पण या पोरानं सिमेंटचे जंगल सोडलं आणि आपल्या गावाकडे जाऊन त्यानं प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडं लावायला सुरुवात केली. ही एक खूप सुंदर पद्धतीचं जंगल उभा केलं. जवळजवळ 70 एकर जंगल या तांबे नावाच्या विद्यार्थ्यानं उभं केलं वयाच्या 27-28व्या वर्षी. आणि मग जंगल उभा झालं म्हणून अनेक पद्धतीचे पक्षी त्या जंगलामध्ये राहायला आले. तिथंच एक खंड्या नावाचा पक्षी राहायला आला. या खंड्या नावाच्या पक्षाला 3 पिल्लं झाली. पण 3 पिल्लं झाल्यानंतर म्हणजे तो जो बाप आहे, ती जी आई आहे, ती नाहीशी झाली. या तांबेला ते 3 खंड्या पक्षी सापडले. तो ते घेऊन आला आणि स्वतःच्या घरामध्ये त्यानं त्या 3 खंड्या पक्ष्यांना खायचं कसं, उडायचं कसं हवेमध्ये हे शिकवायला सुरुवात केली. 21 दिवस सातत्यानं त्यानं त्या 3 खंड्या पक्ष्यांना निश्चितपणानं मार्गदर्शन करत राहिला. त्यांना उडायला शिकवलं आणि 21 दिवसानंतर त्यानं
त्या खंड्या पक्ष्यांना घेतलं आणि जंगलामध्ये सोडून दिलं. पण रोज या खंड्या पक्ष्यांची बोलायची सवय याला झाली होती आणि म्हणून यानं काय केलं माहिती, एक विशिष्ट आवाज दिला. रोज जशी शिट्टी वाजवतो तशी शिट्टी वाजवली आणि जंगलामध्ये उडून गेलेले ते तीनही खंड्या पक्षी पुन्हा त्याच्या हातावरती येऊन बसले. आणि हे हातावरती येऊन बसलेले खंड्या पक्षी पाहिल्यानंतर या तांबे नावाच्या पुराला राहवलं नाही. तो गहीवरून गेला, धाय मोकलून रडला. मी हे काय सांगतोय आपल्याला काय सांगतोय, तर आपलं नातं किंवा आपला जीव, आपलं मन हे केवळ आणि केवळ आई, बाप, माझा भाऊ, माझी बहीण इतक्या मर्यादित गोष्टीसाठी नसलं पाहिजे. आपलं जीवन हे जगाला सुखी करण्यासाठी जर करायचं असेल तर आम्हाला समाजामध्ये, पृथ्वीवरती असणाऱ्या इतर सजीव सृष्टींचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यांना सुद्धा दुःख असतं हे आपल्याला कधीतरी समजून घेता आलं पाहिजे. महात्मा गांधींच्या संदर्भानं एक महत्वाचा विचार मी आपल्याला जाता जाता सांगून जाईल. गांधी नावाचा महात्मा आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये रवींद्रनाथ टागोर हे पहाटेच्या वेळी एका झोपडी शेजारून फिरत होते. आश्रमाबाहेर ते दोघंही फिरत होते आणि त्यावेळी टागोरांनी सहज गांधींना विचारलं, बापूजी, पहाटेची वेळ आहे, कोकिळा पक्षी खूप सुंदर गाती आहे आणि त्या कोकिळेच्या गाण्यावरती तुम्हाला स्वार व्हावंसं वाटत नाही का? त्यावेळी बापूजी म्हणाले, बाबूजी, तुम्ही कवी मनाचे आहात आणि कवी मनाचे असल्यामुळं तुम्ही पक्ष्यांच्या म्हणजे तुम्ही त्या गाण्यावरती कोकिळेच्या नक्की स्वार व्हायला पाहिजे. पण बापूजी, असं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कोकिळा पहाटेच्या वेळी इतकी सुंदर गायली. बाबूजी म्हणतात बापूजी रवींद्रनाथ टागोरांना सांगताय की बाबूजी, कोकिळा इतकी सुंदर गावी यासाठी ती रात्री शांतपणे झोपली पाहिजे. रात्री शांतपणे झोपावी यासाठी तिनं पोटभर जेवण केलं पाहिजे. स्वतः पोटभर जेवावी यासाठी तिनं स्वतःच्या पिलांना पोटभर चारा खाऊ घातला पाहिजे. ती पहिल्यांदा पिलांना चारा खाऊ घालेल, मग ती स्वतः पोटभर जेवेल आणि मग ती शांतपणानं झोपेल आणि मग ती पहाटेच्या वेळी इतकी सुंदर गाईल. आज ती इतकी सुंदर गाते आहे यासाठी रात्री ती शांतपणे झोपेल का याची मात्र काळजी मला घ्यावी लागेल. महात्मा गांधींचं हे वाक्य आपल्या जीवनाशी कधीतरी निगडीत राहायला हवं. कोणीतरी रात्री शांत झोपतंय का याचा विचार आम्ही करायला नको का? आम्ही खूप साऱ्या गोष्टी जीवनात मानतोच ना, पण माझं घर, माझं दार या स्वार्थापोटी आम्ही किती स्वार्थी होऊन जातो. कधी कधी तर इतरांच्या म्हणजे कधी कधी तर असा प्रश्न मला नेहमी पडतो की आम्ही किती द्वेष करत असतो दिवसभर इतरांचा, किती मत्सर करत असतो इतरांचा. पण कधीतरी माझंही आयुष्य आहे आणि हे आयुष्य व्यापक होऊन जगाला सुखी करता येतं हा विचार कधीतरी आमच्या हृदयात यायला नको का? बघा ना तुम्ही, आम्ही सगळेच जण थोडा या गोष्टीचा विचार करा की आम्ही ज्यावेळी जन्माला आलोय ना, तर जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत मानवी जीवन नावाची जी गोष्ट आहे ना, ही मानवी जीवन नावाची गोष्ट अनेकविध पद्धतीनं जगत असताना, जन्म आणि मृत्यू यामधलं जगणं नावाचं अंतर पार करत असताना कधीतरी आम्ही विचार केला पाहिजे की बाबांनो, आम्ही जन्माला आलोय, आम्ही मरणार सुद्धा आहोत, पण मेल्यानंतर आम्हाला स्वर्ग मिळेल की नरक हा जो मुद्दा आहे ना, हा आमच्या जगण्यावरती बऱ्याच वेळा अवलंबून असतो. मग त्यासाठी काय करावं लागेल हो? त्यासाठी मरणोत्तर विचार करावा लागेल की मरणोत्तर जगणं आमचं कसं असेल. यासाठी एक छोटं उदाहरण मी आपणासमोर मांडेल. अगदी मी आळंदीत राहतो आणि आळंदीत राहताना एक विठ्ठल नावाचा एक माणूस माझ्या रूमवरती यायचा. हा विठ्ठल म्हणजे आळंदीत या विठ्ठलाला सगळेजण वेडे म्हणायचे. हे जाणीवपूर्वक ऐका बरं का, मी खूप वेगळा विचार आपणासमोर मांडतोय. मरणोत्तर आयुष्य जर चांगलं असायला हवं हा जर विचार आपण करत असू तर त्यासाठी जीवन जगत असताना आपण कसं चांगलं जगावं हा विचार मी आपणासमोर मांडतोय. हा विठ्ठल दररोज माझ्याकडे यायचा. मी दररोज स्वयंपाक करून महाविद्यालयात जायचो, कॉलेज शिकत होतो. हा विठ्ठल बरोबर 12 वाजता माझ्या रूमवरती यायचा
आणि विठ्ठल आला की विठ्ठलसाठी 1-2 चपात्या आणि बाकी गोष्टी मला, आणि आम्ही दोघं मस्त जेवायचो. या विठ्ठलाला सगळी आळंदी वेडी म्हणायची, पण विठ्ठल माझ्याकडे आला की तो शहाणा व्हायचा. दिवसभर आळंदीमध्ये ज्या खबरा होतात ना, त्या खबरा मला तो द्यायचा. आणि विठ्ठलची आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट होती, ती म्हणजे विठ्ठल हा स्मशानभूमीत रोज जायचा. आणि रोज स्मशानभूमीत गेला की तो माणूस नेमका कुठं गेला याची खबर तो मला द्यायचा. आज विठ्ठल माझ्याजवळ बसला होता आणि विठ्ठल म्हणाला, महाराज आजची जी व्यक्ती आहे ना, ती आजची व्यक्ती नरकात गेली. आणि तो असं करायचा, हे नरकात गेली. आणि पुन्हा काही दिवसांनी यायचा, पुन्हा काही दिवस येऊन पुन्हा म्हणायचा, महाराज आजची व्यक्ती आहे ना, आजची व्यक्ती स्वर्गात गेली, नरकात गेली, स्वर्गात गेली, असं तो हातवारे करायचा. मी म्हणालो, विठ्ठलराव हे नरक स्वर्ग जरा समजावून सांगता? तो म्हणाला, उद्या सांगतो, उद्या. दुसरा दिवस उजाडला, विठ्ठल पुन्हा माझ्या जवळ आला आणि विठ्ठलाला मी आठवण करून दिली, विठ्ठला अरे ते नरक स्वर्ग जरा समजावून सांग ना. विठ्ठल मला सांगायला लागतो, महाराज कालची व्यक्ती आहे ना, कालची व्यक्ती नरकात गेली. मी म्हणालो, समजावून सांग. तो म्हणतो, महाराज ज्यावेळी कालची व्यक्ती म्हणजे नरकात कशी गेली याचं विवेचन, याचं निरूपण विठ्ठल हा वेळा विठ्ठल माझ्या समोर करतो. तो म्हणतो, महाराज कालची व्यक्ती ज्या क्षणाला गेली आहे ना, त्या क्षणाला कुठल्याच माणसाच्या डोळ्यात पाणी आलं नाही. कालची व्यक्ती ज्या क्षणाला हे जग सोडून गेली त्यावेळी सगळी माणसं म्हणत होती, बाबा 8-10 दिवस आधीच गेला असता तर बरं झालं असतं. कालची व्यक्ती ज्या क्षणाला गेली ना, त्या क्षणाला कुणीही रडलं नाही, कुणीही काही नाही. ते कानं उचललं, त्याला तिरडीवरती ठेवलं, तिरडी खांद्यावरती घेतली आणि हे सगळेजण स्मशानभूमीत निघाले. कुणी रडत नव्हतं, कुणी काही नाही, झपाझप पावलं टाकीत ही स्मशानभूमीत पोहोचली आणि त्याला स्तरणावरती रचलं गेलं, अग्नी दिली गेली. आणि हे अग्नी देताना कुठलाच माणूस हा रडत नव्हता, सगळी माणसं गटागटानं बसली होती. मी म्हणालो, म्हणजे रे? तर म्हणाला, काही नाही, आपल्या इकडे नाही का विविध पक्ष असतात, त्या पद्धतीनं स्मशानभूमीमध्ये ही माणसं गटागटानं बसली होती आणि चर्चा एकच करत होती की बाबा हा 4 दिवस आधी मेला असताना तर बरं झालं असतं, 4 दिवस आधी हा माणूस मेला असता तर याच्यामुळे जग सुखी झालं असतं, 4-5 माणसं तरी सुखी नक्कीच झाली असती. तो म्हणाला, महाराज कवटी फुटस तर सुद्धा कोणी थांबलं नाही, निघून गेली. मी म्हणालो, विठ्ठलराव स्वर्गात जाणं जरा समजावून सांगाल. असं म्हटल्यावर विठ्ठलाच्या डोळ्यात पाणी येतं आणि विठ्ठल म्हणतो, महाराज आजची व्यक्ती आहे ना, आजची व्यक्ती स्वर्गात गेली. मी म्हणालो, का बाबा काय झालं? तो म्हणाला, आजची व्यक्ती ज्यावेळी स्वतःचा देह ठेवला ना आजच्या व्यक्तीनं, त्या क्षणाला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. प्रत्येक जण म्हणत होता की हा माणूस जर किमान जगला असता तर इतरांचं आयुष्य सुखी करून गेला असता. हा माणूस जगला असता तर निश्चितपणानं इतर माणसं ही शाळेत गेली असती. हा जगला असता तर अनेक 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 पद्धतीच्या गरिबांना खूप मोठी मदत करून नेला असता. महाराज प्रत्येक जण डोळ्यातून नाही तर हृदयानं रडत होता. आणि जो तो माणूस केवळ आणि केवळ हाच विचार करत होता की ही व्यक्ती आणखी जगायला पाहिजे होती. ज्यावेळी स्मशानभूमीकडे या माणसाची यात्रा निघाली ना, प्रेत यात्रा, त्यावेळी माणसं हृदयातनं रडत होती. हा माणूस जगला पाहिजे असा विचार भगवंताकडे करत होती. या माणसाला स्तरणावर रचलं गेलं. प्रचंड गर्दी सगळ्याच ठिकाणी होती, स्मशानभूमीतही होती. जो तो माणूस मोठमोठ्यानं रडायला लागला. महाराज कवटी नाही, शेवटचं लाकूड जळोस्तोवर माणूस थांबला होता आणि हेच सांगत होता की ही माणूस जगायला पाहिजे होता. माझ्या मरणानंतर मी ज्यावेळी हे जग सोडून जाईल ना, त्यावेळी जग सोडून जाताना प्रत्येक माणूस म्हटला पाहिजे की ही व्यक्ती जगायला पाहिजे होती. हे म्हणण्यासाठी आत्ताच वर्तमानातलं तुमचं आमचं आयुष्य हे स्वार्थी करून नाही चालणार, इतरांचा द्वेष मत्सर करून नाही चालणार. तर आत्ताचं आयुष्य हे तुमचं माझं हे इतरांच्या कल्याणासाठी असेल या तत्वानं जगलो ना, तर मरणोत्तर आयुष्य चांगलं व्हायला वेळ लागणार नाही. संतांनी हेच केलं. संतांनी स्वतःचं जीवन जगत असताना नेहमी इतरांच्या जगण्याचा विचार केला. ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःची सगळी संपत्ती ही इतरांना वाटून टाकली. जगद्गुरु तुकोबराय हे त्या काळातले प्रचंड मोठे सावकार होते.
पण सावकार असताना सुद्धा कर्ज दिली गेली होती. पण अवघं जग ज्यावेळी दुष्काळात आहे म्हटल्यावर तुकोबारायांनी त्या कर्जाच्या सगळ्या वह्या इंद्रायणीत बुडवून टाकल्या आणि स्वतःची संपत्ती ही गरिबांमध्ये वाटून टाकली. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांना नजराणं घेऊन आले आणि सांगितलं की ही सगळी म्हणजे मी जे सोने दागिने घेऊन आलो हे तुमच्याकडे राहू द्या. म्हणजे एक विचार असा आहे की स्वतःची संपत्ती गरिबांसाठी वाटून टाकतायत आणि शिवाजी महाराज ज्यावेळी स्वतःची संपत्ती जगद्गुरु तुकोबारायांना द्यायला येत आहेत त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की हे जे सगळं तुम्ही धन देताय ना ते आम्हाला मृत्तिके समान आहे, त्यामुळे मी हे याचा स्वीकार नाही करू शकत. म्हणजे एकीकडं दातृत्वाची भूमिका आहे आणि एका बाजूला कोणत्याही पद्धतीच्या संपत्तीचा मोह नाही. म्हणून 400, 450, 700 वर्ष संतांना जाऊन झाली तरी सुद्धा हे संत तुमच्या माझ्यामध्ये जिवंत राहतात. याचं कारण आहे या संतांनी अवघं आयुष्य हे इतरांसाठी जगले आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा खूप गोड अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. की बाबांनो तुमचं माझं जे आयुष्य आहे ना हे इतरांसाठी आहे, रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यासाठी आहे आणि त्या जगण्याची जाणीव झाली की आम्ही निश्चितपणानं वैश्विक व्हायला लागतो. आणि मी तुम्हाला सांगू या गोष्टीचा समारोप करत असताना एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात घ्या की बाबांनो तुम्ही आणि माझ्या राज्यापुरतं मर्यादित राहून नाही चालणार. माझ्या राज्यापुरतं माझं जगणं मर्यादित नसलं पाहिजे. तर तुम्हाला सांगू की माझं जगणं जर माझ्यापुरतं सीमित असेल, माझ्या राज्यापुरतं माझ्या देशापुरतं सीमित असेल तर जग सुखी होणार नाही. आम्हाला ही बंधनं तोडावी लागतील. आणि कधीतरी मध्य प्रदेश मधला प्रत्येक माणूस भाई भाई झाला पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येक माणूस हा आपला वाटला पाहिजे. या देशातला प्रत्येक माणूस आपला वाटला पाहिजे. या जगातला प्रत्येक माणूस हा आपला वाटला पाहिजे. आणि हे आपलं वाटण्यासाठी तुमच्या माझ्या हृदयामध्ये या सुखाची जाणीव व्हावी, वैश्विकतेचा भाव तुमच्या माझ्या हृदयामध्ये यावा आणि अवघं जग सुखी करण्यासाठी आम्ही मार्गक्रमण करावं हा माझा विचार आपणासमोर मी मांडतो आहे. म्हणून मी नेहमी असं सांगतो की आपण कुणाच्या मागे चालावं, आपण कुणाच्या मागे चाललं पाहिजे. मी तुम्हाला सांगू पुढे चालणारे जर ज्ञानोबा तुकोबा असतील ना तर निश्चिंत होऊन त्यांच्या मागे चालत राहा. खात्रीनं सांगेन की आपण चुकीच्या मार्गाला जाणार नाही. आपले आदर्श आपण तपासून घेतले पाहिजेत. रोज टीव्हीवरती आपण अनेक हिंसक घटना बघतो आहे. ते खरंच आपले आदर्श आहेत का हे एकदा आपणच तपासून घ्यायला हवे. म्हणून आपलं जीवन सुखकारक होण्यासाठी, जगाला सुखी करण्यासाठी असं म्हटलं जातं, एपीजे अब्दुल कलाम आपल्या सगळ्यांना सांगतात की ज्यावेळी आपल्या हृदयामध्ये मानवतेचा आविष्कार होईल त्यावेळी आपण सुखी होऊ. आपण सुखी झालो की आपलं कुटुंब सुखी होईल. आपलं कुटुंब सुखी झालं की आपला गाव सुखी होईल. आपला गाव सुखी झाला की आपलं राज्य सुखी होईल. आपलं राज्य सुखी झालं की आपला देश सुखी होईल. आणि आपला देश सुखी झाला की अवघं जग सुखी होईल. पण अवघं जग सुखी करायचं असेल तर पहिल्यांदा आंतरिक भावनेनं आपण सुखी व्हायला हवं. त्यासाठी आपल्या हृदयामध्ये मानवतेचा आविष्कार व्हायला हवा आणि तेव्हाच अवघं जग सुखी होईल. त्या जगाला सुखी करण्यासाठी मी आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. भगवंताचा विचार करत राहा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचा अस्तित्वाचा विचार करा, ते मान्य करा आणि राग, द्वेष, मत्सर सारं काढून टाकून प्रेमाचं जग निर्माण करूया. रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आपण ही संधी दिली त्याबद्दल आदरणीय संतोषजी गोडबोले सर यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अवघ्या जबलपूर वासियांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.